स्पायडरमॅनने नमस्कार चल रे भोपळ्या टुणूक टुणूक. कुछ लॉजिक ही नहीं बनता है. काही चांगलं नव्हतं. तर आमच्या आई आता पहिल्यांदा गाडी बघतायत. समोर बघ. मागे मॅन्युअल आहे खिडकी आणि पुढे ऑटोमॅटिक आहे. कुठलं? अगं ते उशी आहे, ते स्क्रीन कडून मिळाले गिफ्ट. आणि कशी वाटली गाडी? 10 रुपये सापडले. 10 रुपये गाडीमध्ये. सुरेख गाडी म्हणतात. 10 रुपये सापडले गाडीमध्ये. माझेच पडले असतील. तू बसते का ड्रायव्हिंग सीट वर? तिकडून आले असतील. तर आमचा पार्थू पण आलेला आहे. पार्थ, काकांची गाडी कशी वाटली तुला? चांगली. छान आहे ना? हे बघ आजी तिथून बोलवती. हे बघ स्पायडरमॅनने स्टंट जसा मारला तसे आजीने झाडू फेकला है ना पार्थ? असं आपली गाडी साफ करावी लागते बाबा. लोक काय गाडी पण साफ करत नाही. लोक कशाला साफ लोक कशाला काम करतील. हा, जे बाबांनी उत्तर दिलंय ते योग्य दिलंय. हा, आरती काय लोक आहे का? घे ना धीरे. अक्षय ते झाडू काय झाडते कपडा पुसना. लाईव्ह बाबा रागवत आहेत मुलाला. पुसून घे ना. एकदम पुसना. समोरून पुस पहिले. काच पुस पहिले. काका काम करताना कसं वाटतं? हे पा काय पाहू. नमस्कार. आई गाडीची पूजा करत आहे. बाबा ताट घेऊन उभे आहे. आणि आज चौथ्यांदा पूजा होती आमच्या गाडीची. चौथ्यांदा. मग चला, मुलगा माहेरी येऊन खुश झालाय. झाला की नाही? मग इकडे राधाबाई पण आलेले आहेत. इकडे काकी पण आलेल्या आहेत. बोजा घेऊन. थांब थांब. चला चला गेला मग सगळ्यांची. बघा आता अमुष्याचं गाडी कशी अमावश्याचं खाल्लं की आम्ही दाबून खाल्लंय चांगलं अमावश्याचं. बापरे, खाऊ आणला काहीतरी. दाखवतो व्हिडिओज. कसं वाटलं आमची गाडी? काय पासवर्ड? आई बाबा तिथलं बघ. 9994. काय खाऊ घेतला तुम्ही? हा खाऊ काय म्हणतात त्याला? हा, कंटुल्याची भाजी. आई बाबा बघताय. बाय बाय. भेटूयात. माहेर सोडून जायचं दुःख तर आहे. ऐसा कुछ दुःख बिक्क नाही रहता है. आम्ही तर नाही बाई. आरती रडते ढसाढसरीच्या माहेरून निघताना. कारण मला सासरी राहावं, सॉरी याच्या सासरी राहावं लागत नाही मला. काय बोलू? तुला काही कळलं का तू काय बोलली? मला नाही कळलं. लावून घे बघा. उल्हासनगरचं रिव्हर आहे. कमाल आहे, कमाल.
आशीर्वाद बड़े बिडे खाके हम फुल एनर्जी में निकल पडे. ते लहानपणी एक गोष्ट ऐकली होती बघा. म्हातारी कुठे गेली होती भोपळ्यात बसून आणि खाऊन लेकीच्या घरी गेली होती भोपळ्यात बसून खाऊन पिऊन टुनुक टुनुक चल रे भोपळ्यात टुनुक टुनुक. कुछ लॉजिक ही नहीं बनता है. तसं झालं याचं. गेला माहेरी मस्त 2 दिवस राहिला बरं ते एन्जॉय ठीक आहे केला. सगळं ते ठीक आहे. मी तर एका दिवसात चार्ज होतो. आरतीला लागतात 10 दिवस. सिमेंटच्या जंगलामध्ये तुमचं स्वागत आहे. खूप स्वागत. थँक्यू धन्यवाद पुन्हा भेट द्या. सो आता आम्ही पोहोचलेलो आहोत. संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आणि आम्ही आता गोरेगावला पोहोचलोय. थोड्याच वेळात आम्ही मालाडला पोहोचणार आहे. ट्रॅफिक नव्हती, दुपारी निघलो होतो म्हणून आम्ही थोडक्यात पोहोचलो. आरतीच्या आवडीचा आपण उत्तप्पा खाणार आहोत. उत्तप्पा, डोसा, रवा मसाला चला बाबा, आरतीच्या आवडीचं काहीतरी दिवसभरात खायला मिळालंय. मला अक्षयने सरप्राईज दिलंय की ते उत्तप्पा खाऊ घालायचं. अक्षयचं सरप्राईज आहे. मला मुंबईचं खायचं. काय झालंय आरतीला कंटिन्यू शिंकाय काय 10 ते 15 शिंकाले मला आतापर्यंत. काय काय नाकात टाकलं काय माहिती आरतीने. अक्षयचं प्रेम आहे नाकातून वाहतंय माझ्या. मग अक्षयचं प्रेम तर 17 वेळा बाहेर पडलं तुझ्या. आता मी आणि आरतीने मसाला डोसा आणि हे ऑर्डर केलंय. मला मसाला डोसाचा आवडतो आणि आरतीला नेहमी ओनियन उत्तप्पाच आवडतो. सो आम्ही आमच्या आवडीनुसार सगळं मागवलं. पण आता आम्ही एकमेकांचं नेहमी आम्ही शेअर करतो. आम्ही यासाठी पण वेगळं वेगळं मागवतो ते दोघांचं. सो उत्तप्पा आणि डोसा मसाला डोसा आलेला आहे मस्त. तरी आरती थोडी अपसेट आहे. काय नाही सांबार नाहीये. सांबार नाहीये म्हणली आरती. मी उत्तप्पा खाते सांबार खाते. मग आपण एक काम करू, आता आपण कुठेतरी जाऊ आणि फक्त सांबार 1 लिटर घेऊन येऊ. कसं आहे आरती? मला तर काहीही आवडतं. माझ्या तर तोंडाला पाणी सुटले. मला तर काहीही आवडतं. मला काहीही खायला द्या, मी खातो. लॉस मध्ये गेली. माझ्यासाठी जर मसाला डोसा कमाल होता, आरतीसाठी असा होता. मला म्हणायचंय प्रश्न आवडी निवडीचा नाही. पैसे एवढं जास्त एक्सपेन्सिव्ह पण होतं. मी यांच्याच हॉटेलमध्ये बसून रिव्ह्यू देते. चवीला पण तेवढं खास नव्हतं. त्यात सांबार तर बिलकुलच नव्हतं. जस्ट सांबार नव्हतं म्हणून मी छान नाही बनवत आहे असं नाहीये. काही चांगलं नव्हतं, काही चांगलं नव्हतं. मला आवडलाय. तुम्ही नक्की या इथे. खूप गर्दी असते ॲक्च्युअलमध्ये इथे. फक्त आरती एक युनिक पर्सनॅलिटी आहे. तिला अगदी जगा वेगळं काहीतरी हवं असतं. चला, आरती सगळ्यात चटोरी आहे. तिला माहित आहे चांगल्या गोष्टी मिळत्या. तुम्ही मला सजेस्ट केला काही येऊ. आता उत्तप्पा का होईना आरतीला पाणी मात्र चांगलं मिळालंय. यार अशी गाडी घ्यायची का आपण पण बारकी? मला BMW घ्यायची. माझं स्वप्न आहे. स्वप्न. अरे ही पण मोठीच आहे. गाडी मोठीच होती स्वप्नांसारखी आपल्या. मला BMW मध्ये फिरायचं नाही. एवढं मोठं स्वप्न करायचंय मला. बरोबर ठीक आहे. पण तुम्हाला काहीतरी जाणवतंय का? जाताना पण आम्ही ह्याच कपड्यांवर होतो आणि येताना पण आम्ही ह्याच कपड्यांवर आहोत. आणि मला आवडतो हा. जाऊ दे, चला आपण शेवटी आपल्या गाडीकडे आलो. निघूयात आता. चलो. तर आकाश असा नटून थटून आलेला आहे. चांगली स्टुडिओला. ते स्टुडिओ सांग ना इकडे बघ. हे चिवडा. हा चिवडा. बापरे. हे काय चटणी कशाची? हा हे काय तरी लोणचं. लोणचं आणि हे काय?
काय माहिती, उघडून नाही बघितलं तू. बापरे, चरस गांजा धंदा करताय तू, चरस गांजा. ए फॅमिली ब्लॉग काय पडे याच्यात, काय बघ बरं अक्षय. अरे बघ ना बाबू, काय दिलं बघ ना. चटणीच आहे. चटणी एवढी चटणी. चटणी 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 चटणी. चपला केवढा आहे यश? यशच्या एका चप्पल मध्ये 4 आरती बसून जातील. आरतीचा नवीन संसार आलेला आहे बाबा घरात. कुठला संसार? हे बघ, हे काय तुझा नाही मग संसारा. हा, मी तर तुला प्रत्येक वेळी सपोर्टच करतो आरती, आपला दोघांचाच संसार आहे. त्यावेळी मी खूप थकली, सगळं होतं मला चालावं लागलं. काय आणावं लागलं. चला, हा आम्ही आता ब्लॉगचा एंड करतोय आरतीच्या नाचण्यावर. खूप नाही. बोर झालं.